हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या एका छान अशा व्हिडिओमध्ये. जगदंब जगदंब. तर आपण मागच्या लाँग व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की आपण पोहोचलो होतो जेजुरी येथे. आता आम्ही इथे साईडलाच गाडी पार्किंगला लावलेली आहे. भरपूर अशी जागा होती पार्किंगला आणि तिथे आम्ही गाडी लावून आता आम्ही जात आहोत जेजुरीच्या दिशेने. तर जेजुरीच्या दिशेने जायचं म्हणजे जेजुरीला जेजुरी गडावरती आपल्याला चढावं लागतं. तर चढायच्या आधी असे छान छान दुकाने आहेत. तिथून तुम्ही भंडारा, ओटीचं ताट वगैरे घेऊ शकता. आता इथं ना काय करायचं असतं, की कोणी बांगड्या भरतं, कोणी पेढे घेतं, कोणी ताट घेतं ओटीचं. ज्याने त्याने आपल्या इच्छेनुसार वगैरे जे येते आणि ज्याला त्याला माहितीनुसार ते आपापलं भंडारा वगैरे ताट हे ते घेतात. आता अण्णा, मी आणि आम्ही तिघीजणं असं चाललो होतो आणि आमच्या आई आणि ते नव्हते आले, का तर ते मागेच जाऊन आलेले. त्याच्यामुळे मग आई आणि त्या नव्हत्या आले. पण आम्ही राहिलो होतो दर्शनाचं, म्हणून मग आम्ही आज प्लॅन केलता दर्शनाला जाण्याचा. आणि अशा प्रकारे मग आता आम्ही जात होतो. आता झालं असं, की अण्णा म्हटले, की मला खंडोबारायांनी सांगितले, की "आता तू गडावरती नको येऊ, तू खालूनच दर्शन घे, का तर गुडघे दुखत आहेत." असं अण्णांनी मला सांगितलं होतं, की मी आता खालूनच दर्शन घेईन, 5 पायऱ्या चढेल आणि मग खालूनच दर्शन घेऊन पाया पडेल. तुम्ही तिघेजण वरती जावा. मग आम्ही म्हटलं, की ठीक आहे. मग अशा प्रकारे आम्ही पेढे वगैरे तर अण्णांनी सांगितलं होतं, की आपण पुढे गेल्यानंतर थोडंसं मंदिराच्या जवळ गेल्यानंतर भंडारा वगैरे सगळं काही तिथूनच घेऊयात. तर प्रियंका इथून काहीच घेऊ नको. मग त्यांचं ऐकून मी काही इथून काही घेतलेलं नाही. पण तरीही तुम्हाला मी दाखवत आहे. इथूनही आपण घेऊ शकतो असं काही नाही. आणि यांचं कसं असतं, जर तुम्ही गाडी पार्किंगला लावली तर तिथून जर तुम्ही भंडारा वगैरे घेतला तर तुम्हाला पार्किंगचे पैसे देण्याची गरज नसते. असेही त्यांचे नियम असतात. मग तुम्ही काय करायचं, जिथे पार्किंगला लावली आहे गाडी तिथूनच जर तुम्ही भंडारा, ओटीचं सामान घेतलं, तर तुम्हाला गाडी पार्किंगचे पैसे वेगळे काही द्यावे लागत नाही. मग तुम्ही फ्रीमध्ये गाडी पार्क करू शकता. आणि हे पहा अशा प्रकारे जागोजागी चौकांमध्ये वरती आलं, की तुम्हाला 4 व्हीलर, 2 व्हीलरसाठी पार्किंगसाठी आहे जागा. तर अशा प्रकारे मग इथूनच आपल्याला चालत जावं लागतं. आणि मग इथे आहे सुरुवातीलाच गणपतीचं मंदिर. तर सुरुवातीला गणपतीचं मंदिराचं दर्शन घेऊन, तिथं भंडारा वगैरे वाहून मग आपल्याला पुढे जावं लागतं. मग पुढे गेलं की आपल्याला इथे मिळतो मोठा असा नंदी. तर नंदीरायांचं आपण दर्शन घ्यायचं असतं. तिथे भंडारा वगैरे वाहायचा आणि मग पुढे जायचं. आता मी घरातूनच पुरणपोळीचा स्वयंपाक करून पुरणपोळीचा नैवेद्य करून आणला होता. मग मी एक गणपती बाप्पांना, एक नंदी देवतांना, एक 5 पायरीच्या तिथे असं मी सगळीकडे नैवेद्य वाहिला. आणि मग अशा प्रकारे पहा, मी कुठेतरी शॉर्ट्स घेतले आहेत, कुठे लाँग व्हिडिओ घेतले आहेत, ते तुम्ही समजून घेऊ शकता. आता इथून काय असतं, नवीन नवरा बायको असतात ना, ते लग्न झालं की इथे दर्शनाला त्यांना यावंच लागतं आणि जेव्हा येतात तेव्हा 5 पायऱ्या उचलून हे नवरदेवानी आपल्या नवरीला घ्यावंच लागतात. मग अशा प्रकारे तुम्हाला मी हे दाखवत होते. आता इथे ना डोलीचीही व्यवस्था झाली आहे. तर आजकाल ना इथे पूर्वी अशी डोली वगैरे नव्हती. पण आता इथे अशा डोल्या वगैरे आहेत. ज्यांना पायाचे प्रॉब्लेम आहेत, जे चालू शकत नाही, ते त्यांना असं डोली करून नेतात. आजकाल सगळ्या देवस्थानाला जिथे वरती चढावरती जावं लागतं आणि ज्यांना खूप मनातून इच्छा आहे, पण जे जाऊ शकत नाहीत, त्या लोकांना मग अशा डोलीतून वगैरे नेतात. तर मग अशी प्रकारची व्यवस्था ही अतिशय छान प्रकारे आहे. तर मग इथे असं वरती चढताना जागोजागी देवस्थाने आहेत. आता इथे काय केलं तर आम्ही सुरुवातीला नंदीच्या पाया पडलो, छान प्रकारे इथून भंडारा वगैरे घेतला आणि मग वरती चढत जात होतो. तर तुम्हाला मी हे दर्शन दाखवते, जे कोणी बाहेरच्या देशामध्ये राहत असतील, बाहेर राहत असतील किंवा जे लांब राहत असतील, ज्यांना जेजुरीला जायला पॉसिबल नाही आहे, तर त्यांनी माझ्या व्हिडिओ थ्रू दर्शन घेऊन ते हे करू शकतात. आता इथं आमच्या मिस्टर दिघे म्हणजे मिस्टरांनी मला इथून 5 पायऱ्या उचलून घेतलेलं आणि आम्ही खूप वरती गेल्यानंतर हे तुम्हाला दिसत असेल जेजुरी गड. तर पहा, जेजुरीच्या वरती जाऊन ही संपूर्ण जेजुरी शहर दिसत आहे. किती सुंदर असं जेजुरीचं शहर आहे हे तुम्ही पाहू शकता. आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही असं जेजुरी गडाचं दर्शनही तुम्ही घेऊ शकता. आणि जिकडे-तिकडे आपण म्हणतो ना सोन्याची जेजुरी, तसं भंडारा सगळीकडे उधळलेला असतो. सगळीकडे भंडारा असतो आणि सोन्याची जेजुरी म्हणून याला नाव उगीचच नाही पडलेलं. तर नावाप्रमाणेच आहे ही सोन्याची जेजुरी. तर आम्ही असं रमत-गमत सगळीकडचे नजारे पाहत-पाहत, छान-छान दृश्य पाहत-पाहत आम्ही एकदा घाईघाईने वरती नाही चढलो, तर आम्ही खूप आरामाने सगळं काही दर्शन घेत आणि आम्ही खूप दिवसातून येत होतो. त्याच्यामुळे आम्ही छान प्रकारे असं सगळीकडचं वातावरण एन्जॉय करत आम्ही असं वरती चढत होतो. मग दमल्यासारखंही वाटत नाही आणि गेल्याचा आपल्याला आनंदही मिळतो आणि भरभर चढून, भरभर उतरून काहीच फायदा नसतो. त्याच्यामुळे आपलं छान रमत-गमत आम्ही गेलो.
गप्पा मारत मारत मध्ये मध्ये फोटो सेशन करत करत थोडं थांबत बसत उठत आम्ही गेलो. आणि हे पहा, आता आम्ही जवळपास मंदिराच्या पायथ्याशी आलोच आहोत. तर इथे आम्ही काय केलं, आता ह्या ज्या खड्या पायऱ्या असतात त्या चढायच्या आधी आम्ही एक काकडी खाल्ली, थोडंसं पाणी पिलो आणि मग आता आम्ही चढायला सुरुवात केली आहे. आता या आजी पहा, यांच्याच्याने चढणं होत नाहीये, पण त्या अशा हात टेकवत टेकवत चालत आहेत. पहा किती छान वाटत आहे. आणि मग आता आम्ही ह्या ज्या पायऱ्या होत्या, ह्या शेवटच्या पायऱ्या आहेत, पण ह्या खड्या पायऱ्या आहेत. ह्या चढायला जेवढ्या अवघड वाटतात, पण तेवढाच आनंदही मिळतो, की झालं आता आपण जवळपास जेजुरीच्या मंदिरामध्ये वरती गडावरती पोहोचणारच आहोत. आणि पोहोचल्यानंतरच खरंच नावाप्रमाणे तुम्हाला वाटेल. आणि त्या दिवशी खरंच गर्दी होती खूप. म्हणजे त्याच दिवशी नाही, की गर्दी रोजच असते. जेजुरी, तुळजापूर, पंढरपूर अशा ठिकाणी गर्दी ही म्हणजे तुम्ही कधीही जा, केव्हाही जा, कोणत्याही क्षणी जा, रात्रीचे कितीही वाजता जा, तुम्हाला गर्दी पाहायला मिळेल. आता पहा, आपण पोहोचलो आहोत का मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर ज्याला म्हणतात, ते जेजुरी गड याच्यावरती आता आपण पोहोचलेलो आहोत. आणि डोळ्याचे पारणे फेडणारा अगदी हा क्षण असतो, की खरंच आपण असं वाटतं, की जे नावाप्रमाणे मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर म्हणजे नावाप्रमाणेच आहे हे. आणि इथे जी ज्योत जळत असते तिथे तुम्ही 10-10 रुपये देऊन ती वाटी घेऊन तिथे तेल तुम्ही अर्पण करू शकता. तर आम्हीही केलं. आणि हे पहा, जेजुरी गड पर्वत कैलास शिखर शिवलिंगाकार मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर असे म्हणतात याला, जेजुरी गड आहे. तर हे पहा, जेजुरीचा गड म्हणजे सोन्याची जेजुरी ज्याला म्हणतात. अगदी ती सोन्यासारखी पिवळी धमक अशी, म्हणजे सोनंही तिच्या पुढे फिक्कं पडेल अशी ही जेजुरी आपली तुम्हाला पाहायला मिळेल. तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण दर्शन घेऊ शकता. सगळीकडे भंडारा उधळत आहे. भाविक खूप श्रद्धेने येतात. आणि ज्यांना आतमध्ये लाईनीत जाऊन पॉसिबल होत नाही, ज्यांना जमत नाही, ते बाहेरून दर्शन घेतात. आता देव शेवटी आपल्या मनामध्ये असतो ना, की मंदिरांमध्ये तर असतोच, पण देव शेवटी आपल्या मनातल्या भावांमध्ये असतो. मग तुम्ही 5 पायऱ्यांवरून दर्शन घ्या किंवा मंदिरामध्ये दर्शन घ्या, मनोभावे आणि पूर्ण मनापासून दर्शन घेतले की देव आपल्याला कुठेही मिळतोच मिळतो, अशी माझी स्वतःची भावना आहे. आमच्या अण्णा पहा, आणि अण्णांची तुम्हाला कहाणी मी सांगितलीच, की ते म्हटले होते खालून की मी चढू नाही शकणार, पण अण्णा कसे चढले वरती ते त्यांनाच समजलं नाही. आणि अशाच प्रकारे देव म्हणजे चढण्याचं बळ देतो, शक्ती देतो, ताकद देतो. त्याच्यापर्यंत जाण्याची ताकद ही फक्त आपल्याला देवामुळेच मिळते. मनात श्रद्धा भाव असली की देव हा सर्वत्र असतो. आणि अशा प्रकारे दिसती पहा गडावरून जेजुरी, किती सुंदर आणि भव्य अशी ही जेजुरी आहे. आणि इथं राहणारा प्रत्येक लोक हे माझ्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की खूप भाग्यशाली आहेत, की त्यांना देवाच्या याच्यामध्ये गावामध्ये राहण्याचं भाग्य त्यांना मिळालेलं आहे. आणि हे पहा, नेहमीप्रमाणे अथांग अशी गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल सोन्याच्या जेजुरीमध्ये. आणि आजकाल फोटो आणि व्हिडिओ हे तर काय म्हणजे ठरलेलंच आहे, त्याला मी काही अपवादच नाही आहे. आणि मग आम्ही थोड्या वेळ तिथे थांबून, बसून, दर्शन घेऊन आता आम्ही गडाची पायरी उतरून मग आम्ही जात होतो आता बानुबाईच्या मंदिराकडे. तर इकडे आहे बानुबाईचं मंदिर, बानुबाईच्या मेंढ्या वगैरे सगळं काही आहे. तर इथेही आम्ही दर्शन घेतलं छान प्रकारे, खूप सुंदर असं दर्शन झालं. आणि अशा प्रकारे इकडे सगळीकडचं वातावरण आम्ही मस्तपैकी एन्जॉय करत करत, जेवढ्या दमादमाने आम्ही वरती चढत चढत गेलतो रमत-गमत, तेवढ्याच दमाने रमत-गमत, चहा, लिंबू सरबत, पाणी सगळं पीत पीत आम्ही असं जेजुरी गडावरून खाली उतरत होतो. एकंदरीत हा आमचा जो प्रवास होता जेजुरीचा जाण्याचा येण्याचा, देवाच्या कृपेने, खंडेरायाच्या कृपेने, बानू म्हाळसाईच्या कृपेने खूप सुंदर असा झाला. आणि त्यांनी आम्हाला छान असा आशीर्वाद दिला मनोभावे. आणि प्रार्थना करून आम्ही अशा प्रकारे निघत होतो. आणि अशा प्रकारे आम्ही आता उतरत उतरत रमत गमत छमत खाली जात होतो. तेही मी तुम्हाला चढण्याचा जसा व्हिडिओ दाखवला तसा मी तुम्हाला उतरण्याचाही व्हिडिओ शूट करून दाखवलेला आहे. आणि हा व्हिडिओ फक्त माझ्या प्रेक्षकांसाठी आहे, जे माझे रेग्युलर व्हिडिओ पाहतात आणि जे लाईक करतात. छान, जे लाईक नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण माझ्या माध्यमातून एक पुण्याचं काम, की त्यांना घर बसल्या जेजुरीचं दर्शन झालं, अशी माझ्या मनोमन भावना होती. म्हणून मी हा व्हिडिओ तेवढ्याच दृष्टिकोनातून काढलेला आहे. आणि मग आम्ही असं जेजुरीचं दर्शन घेऊन पार्किंगमधून गाडी काढून आता आम्ही जात होतो पुरंदर किल्ल्याकडे. तर जेजुरीच्या शेजारीच आहे पुरंदरचा किल्ला. त्याच्यानंतर हे बालाजी आहे केतकावळ्याचा, त्याच्याप्रमाणे नारायणपूर आहे. असे देव आहेत, त्यांचंही तुम्ही दर्शन घेऊ शकता. तुम्हाला पॉसिबल झालं तर मोरगावचा गणपती तिथेच आसपास आहे, तिथे तुम्ही दर्शन घेऊ शकता. आणि अशा प्रकारे दर्शन घेऊन आम्ही जात होतो पुरंदर किल्ल्याकडे.
आणि मग आम्ही रस्त्यामध्ये जाता-जाता फोटो पाहत होतो. आम्ही चढता-चढता थोडंसं थांबून ना फोटो सेशन केलं. आता अन्वी आणि अण्णा दोघांची इच्छा नव्हती फोटो काढण्याची, म्हणून मग आम्ही दोघांनीच अ, अशा प्रकारे फोटो काढले आहेत. तर तुम्हाला कसे वाटले आमचे फोटो नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि हे पहा अशा प्रकारे आम्ही फोटो काढले आहेत. आणि हे पहा तुम्हाला आवडले का मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. आणि आपले हे देवांच्या फोटोमध्येच तुम्ही म्हणताल की आपले व्हिडिओ कसे असतात, तर आपले व्हिडिओ कधी-कधी ट्रॅव्हलिंगचे तर भरपूर असतात. त्याचप्रमाणे रेसिपीज असतात. आणि तुम्हाला मी नॉनव्हेजचे व्हिडिओ दाखवत असते. आणि तेल पाहिले नसेल तर प्लीज जाऊन माझे व्हिडिओ पहा, त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला, जर तुम्हाला असे छान छान जर व्हिडिओ पाहायचे असतील तर. आणि आम्ही जात होतो आता पुरंदरच्या दिशेने. तर पुरंदरच्या दिशेने लागतो सासवड. आणि जर कुणाला भाजीपाला घ्यायचा असेल तर तुम्ही सासवड गावामध्ये जाऊन भाजीपाला वगैरे घेऊ शकता. आणि खूप छान जेजुरी गडावरती खूप छान भाज्याही होत्या. मेथीची भाजी होती, कोथिंबीर होती, पावटा होता, अंजीर होते. अशा प्रकारच्या भाज्याही तुम्ही घेऊ शकता. आता आमच्या घरी हे सगळं काही होतं, त्याच्यामुळे आम्ही तिथून काही खरेदी फार काही केली नाही. आणि इथून आता आपण जात होतो ह्याला पुरंदरच्या किल्ल्याच्या दिशेने. आणि हा होता सासवडचा बाजार. इथे मे बी भरत असेल आणि मी तो शूट केलं, तर की ते नंबर कशाचे आहेत मलाही माहीत नाही. जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा की हे कशाचे सासवडच्या बाजारामध्ये नंबर लिहिलेले होते. तर अशा प्रकारे आम्ही जात होतो. सूर्य थोडा थोडा सनसेट होत होता आणि आम्हाला सनसेट पाहण्यासाठीच आम्ही पुरंदरला जात होतो. का तर आम्ही गुगलवरती पाहिलेलं पुरंदरचा जो मेन किल्ला आहे ना, तो 4 वाजताच बंद होतो. आणि आम्हाला एवढ्यावरती आता हे चढल्यानंतर तिकडेही ट्रेकिंग करणं पॉसिबल नव्हतं. म्हणून म्हटलं होतं आम्ही आधीच की आपण आहे ना बाहेरूनच फक्त पुरंदरचा जो सनसेट आहे व्ह्यू, तो एन्जॉय करण्यासाठी जाऊ. मग आम्ही इतका सुंदर असा सनसेट झाला होता पुरंदरचा किल्ला, पुरंदरचा तो जो घाट होता तो चढताना खूप मजा आली, धमाल आली. आता मी ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल आणि दाखवेलही की पुरंदरचा किल्ला कसा आहे, तुम्ही कसं जाऊ शकता, तो टायमिंग काय आहे, याचं सगळं काही जे आहे मी तुम्हाला ते नंतरनी माझ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या लाँग व्हिडिओमध्ये मी शेअर करेल. तर तुम्हाला जेजुरीचं दर्शन कसं वाटलं, जेजुरी गड कसा वाटला चढताना, आम्ही कशाप्रकारे चढलो ते कसं वाटलं हे मला तुम्ही नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि आता आम्ही जात होतो पुरंदरच्या दिशेने. तर सूर्य येत होता आणि आम्ही अशीच थोडंसं काही जोक वगैरे करून अशा प्रकारे आम्ही जात होतो. आणि जेजुरीला जाताना तुम्ही एक साबण, हँडवॉश, सॅनिटायझर हे अवश्य ठेवा. का तर आमच्या अन्वी जेव्हा लहान असताना आम्ही गेलेलो त्यावेळेस अन्वीला थोडंसं ते इकडे-तिकडे हात लागल्यामुळे इन्फेक्शन झालं होतं. तर त्याच्यामुळे जर तुमच्याकडे लहान बाळ असो नसो किंवा एक पाण्याची बॉटल, साबण, टॉवल, त्याच्यानंतर सॅनिटायझर हे तुम्ही अवश्य ठेवून जावं असं मला वाटतं. आणि अशा प्रकारे मग आम्ही काय केलं होतं, जो पुरणपोळीचा स्वयंपाकाचा नैवेद्य जो दाखवला होता देवीला जेजुरीला, तोच आम्ही गाडीमध्ये बसून आम्ही पूर्ण नैवेद्य आणला होता पुरणपोळीचा. मग तो आम्ही एका साईडला गाडी थांबवून आम्ही गाडीमध्ये जेवण केलं. आणि छान प्रकारे जेवण करून आम्ही